तनाची आणि मनाची सुंदरता वागण्याची आणि बोलण्याला आपण शिष्टाचार असे म्हणतो. देखणेपणातले सौंदर्य वेगळे, आचरणातले सौंदर्य वेगळे, संवाद साधण्याचे सौंदर्य वेगळे, विद्वत्तेचे सौंदर्य वेगळे. कमनीय बांधा, ठेंगणा, ठुसका बांधा, उंच बांधा, शरीर कमावलेला बांधा, स्थूल व्यक्तिमत्वाचा बांधा, या प्रत्येक बांध्याचे सौंदर्य खूप वेगळे आहे. देखणेपणा आपल्या विचार आणि विद्वत्तेवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी माणसाची विद्वत्ता बघून, तू काय काम करतो हे बघून मुली लग्न असतं अथवा घरातील मोठी माणसे लग्न जमवत असतं. तसेच मुलगी पाहताना तिची नाकीडोळी नीट आहे का, ती घर कामात हुशार आहे का, कुटुंब तिला आवडते का, घरदारावर प्रेम करेल का, आपले घर सांभाळेल का, इत्यादी प्रश्नाद्वारे मुलीची निवड केली जात असायची. लग्नानंतर प्रेम होतेच की त्या लग्नातही एक ओढ असायची. लग्नानंतर आपोआप प्रेम होतं असायचे आणि ते प्रेम टिकून राहत होते. पूर्वी मुलींना दिलेली समज, दिल्या घरी तू सुखी राहा या वचनात मुली बांधल्या गेल्या असायच्या. त्यामुळे पूर्ण घरदारावर प्रेमाची बरसात करायच्या, हालात दिवस काढायच्या, पण आई वडिलांसमोर शब्द बोलायचे नाहीत. असे हे नितांत सुंदर प्रेम होते, वेडे प्रेम होते. खरंच मुलींनाही त्रास होत होता. केवळ आई वडिलांना काही वाटू नये म्हणून मुली बोलत नसायच्या, दिल्या घरी सुखाने नांदायच्या, प्रेमाची बरसात करत राहायच्या. हे सुंदर मनाचे प्रतीक मुली जर सासरकडच्यांनी खूप त्रास दिला तर समाज काय म्हणेल यामुळे आईवडील स्वतःच्या मुलींना जास्त जवळ करत नसायचे. समाजाकडून काही बंधन लादली गेली होती, त्यातूनही मुलींना खूप त्रास झाला. तर एखादे कुटुंब आपल्या मुलीला आपल्या जवळ ठेवायला समाजाशी चार हात करायचा. हे झाले आपल्या मुलीवरचे प्रेम. पण हल्लीच्या या दिवसामध्ये हे प्रेम पाहायला मिळत नाही. एकतर सर्व मुलींना शिक्षण घेतलेला चांगल्या पगाराचा जोडीदार लागतो. शिक्षण, विचार आणि सौंदर्य या तिन्हीचा संगम असेल तर उत्तम संसार होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे असते. परंतु काही ठिकाणी सौंदर्याला खूपच महत्त्व दिले जाते. त्या ठिकाणी त्या मुलीची विद्वत्ता किंवा कुटुंबामध्ये राहणार आहे की नाही हे पाहिले जात नाही. हल्ली बऱ्याच मुलांना अशी अट घालतात की तू परदेशी आहेत का, बाहेरगावी राहतोय का, तुझ्या आई वडिलांसमोर मला राहायचं नाही. असं बोलणाऱ्या मुली खरंच संसार करू शकता का, असा विचार बऱ्याचदा मनात येतो. मुलींना फक्त नवरा हवा आहे असे कसे चालेल. शिकले सवरलेले आहात तर कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, सासरकडच्या माणसांना जवळ करावं. फक्त नवरा कसा मिळेल आपल्याला, नवऱ्याला देखील आई वडील आहे ना. आई वडिलांना तो कुठे सोडणार. आपल्या आई वडिलांप्रमाणे त्याही आई वडिलांना स्वीकारावे, त्यांच्यातील मनाचे सौंदर्य जगावे, त्यांच्यावर प्रेम करून पाहावे. जर त्यांनी प्रेम केले नाही तर मग पुढचे पाऊल उचलायला हरकत नाही. परंतु प्रेमाची परिभाषा अशी असते की तुम्ही प्रेम दिलं तर प्रेम नक्कीच मिळेल. हा अनुभव आहे. आणि पूर्वी कसं होतं, आई वडिलांनी लग्न करून दिलं की तिथेच सासरी नांदायचं. वादविवाद झाले तरी समजाने तिथेच दिवस काढायचे. अगदीच विकोपाला गेले तर घटस्फोट घेऊन रिकामा व्हायचं. परंतु शक्यतो ही वेळ येत नव्हती. पूर्वीच्या गरजा मर्यादित होत्या. पण आता काय होतंय, मुलांचं सगळं विश्वच बदलले आहे. गरजा राहणीमान प्रमाणे बदलू लागल्या. बंगला, गाडी, कपडा, लत्ता यात खूप
फरक पडला. त्यामुळे सासरांची दोन्ही चाक कामाला लागली. घरातल्या सुख सोयीसाठी पैसा हा कमावा लागतोय. त्यामुळे IT क्षेत्रातील असणाऱ्या ह्या मुलांना स्वतःसाठी वेळ देणं जमत नाही. आणि मग काय होतं, प्रेमापासून ते लांब राहतात. एकमेकांना वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यातून एकमेकाबद्दलची ओढ कमी व्हायला लागते. एकमेकाशी पटेनासं झालं, जमत नाही असं वाटेल की मग तू नाही तर दुसरा कोणी असे मनात घटस्फोट घेऊन रिकामे होतात. आणि जर एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवला असेल तर अशा गोष्टी 100% टळतात. तर सौंदर्य आणि प्रेम यांचा खूप जवळचा संबंध आहे. पुरुष बाईंच्या सौंदर्यावर भालतो तर स्त्री पुरुषांच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या कार्यावरती कर्तृत्वावरती भालते. यातूनच प्रेमाची निर्मिती होते. आणि खरे प्रेम असेल तर ते टिकते. पण फक्त शरीरावर प्रेम असेल तर मात्र ते 100% टिकत नाही. आजकाल व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून एकमेकांचा परिचय होतो. दिसायला जर बाई छान असेल तर तिला लगेच पर्सनल मेसेज यायला लागतो. या मेसेजला किती रिस्पॉन्स द्यायचा हे स्वतः बाईनं ठरवावं. आणि मग या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात का बाई अडकली तर पुरुष तिचा गैरफायदा हा घेणारच. यासाठी स्वतः बाईने खंबीर असायला हवे. माणसं ओळखायला शिकवायला हवे. समोरच्या व्यक्तीला पण रिस्पॉन्स किती द्यायला आहे आपण ठरवायला हवे. स्त्रियांचे काय होते माहिती आहे का? समोरच्या पुरुषांनी म्हटले, तू छान दिसते, तुझा DP सुंदर आहे, तुझी साडी छान आहे असे म्हटले की स्त्रिया वाहत जातात. आणि मग तिथे प्रेमाची परिभाषा पार बदलून जाते. बाह्य स्वरूपात प्रेम करणाऱ्या व्यक्ती नको आहेत. तुमच्या अंतर्मनावर प्रेम करणारा व्यक्ती हवा. असा साथीदार शोधावा. आजकालचे युग खूप वेगळे आहेत. पूर्वी एवढी सौंदर्य प्रसाधने नव्हती. आजकाल सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून आहे. त्या सौंदर्यात भर घालता येत समोरच्या व्यक्तीला त्यांची भुरक पडते. म्हणून म्हणते, सर्वांना प्रेम करावे, अंतर्मनावर प्रेम करावे, आपल्या कुटुंबावर प्रेम करावे, आपल्या संख्यावर प्रेम करावे, आपल्या मुलावर प्रेम करावे, समाजावर प्रेम करावे, अपंगावर प्रेम करावे, अनाथ लेकरावर प्रेम करावे, वृद्धावर प्रेम करावे, आपुलकीच्या माणसावर प्रेम करावे. स्वतःवर सौंदर्याची जपणूक आपोआप होते. आपले मानसिक सौंदर्य, विचारातील बळ आणि अंतर्मनाच्या बळावरती आपण जग जिंकू शकतो. हे 100% खरं आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.